सुमन गॅस जरा कमी कर. हो. अजून एक चपाती घे रे. सगळं छान झालंय मावशी. भाजी वाढ ना. हा हा वाढ ना वाढ. हो हो हो. भाजी खरंच अमेझिंग झाली हा मावशी एकदम. अरे घे ना, अजून घे ना. अगं मावशी तू केवढी भाजी वाढलीस मला. अरे आवडली ना तुला, मग खा ना. नाही नाही नको नको नको, मला नको. बस बस बस. अरे चिन्या ए नाही ओमदादा, अरे तुला आवडलं मग तू खा ना. भाजी घे, एक पोळी पण घे लवकर. गरम गरम आहे मस्त एकदम. मी चेंज करून आलो आणि मग आपण ते चालायला जाऊयात. त्याला काय म्हणतात? शतपावली. हा शतपावली ते करूया. म्हणजे जरा बरं वाटेल नाही का. पण ती माझी रेड बॅग होती ती कुठे आहे? ए ओमदादा, मी वर ठेवल्या, मी देतो. अरे अरे तू बस बस. तू जेव ना. माझा एक मिनिट. ओमदादा हा हा ठीक आहे बॅग. अरे नाही तू बॅग नको काढूस. एक काम कर, मला कपडे दे. हा कुठला आहे का? नाईट ड्रेस आहे, नाईट नेव्ही ब्लू कलरचा. हा हाय. हा तोच आहे. दे. थँक्यू चिन्या. उतर सावकाश. मी चेंज करतो. ओम अचानक कसा इथे राहायला आला? म्हणजे तुलाही माहित नव्हतं? मला कसं माहित असणार? वहिनी आता आलाय तर राहू दे ना, साधा येऊ पोरगा. हो सुमन, पण आपल्या घरी कसा राहणार आहे तू सांग मला. त्याच्या घरचं बाथरूम आपल्या घरापेक्षा मोठं आहे. तिथे तो काय तो म्हणतात बॅड आहे, मऊ गादी आहे, एसी आहे, सोफा आहे. आपल्याकडे काय आहे त्यातलं? मी काय म्हणतो, मी काहीतरी व्यवस्था करतो त्यांची. आपल्याकडे टेबल फॅन आहे, खाट आहे, मी सोय करतो त्यांची. आपल्या घरात एवढी माणसं आहेत, कुठे झोपवणार त्याला? काही सुचत नाही हो वहिनी. नाही आज आलाय ना, राहू दे त्याला. उद्या मी त्याला त्याच्या घरी जायला सांग. कमाल करतेस. म्हणजे आपली स्वीटू शकुताईंच्या घरी एवढे दिवस राहिली. शकुताईने पोटच्या पोळीसारखं आपल्या स्वीटूला सांभाळलं. कुठलाही संकोच करू नकोस, हा हे घर तुझंच आहे असं शकुते आपल्या स्वीटूला 100 वेळा तरी म्हणाली असते. आणि आता आपल्या स्वीटूचा साखरपुडा आहे आणि ओमकार अगदी मोठ्या उत्साहात आपल्या मदतीला आले, तर तू त्यांना जायला सांगणार आहेस का? बरं ठीक आहे, राहू दे त्याला. चला दादा रेडी. हो हो. हे बघ नलू मावशी रेडी. काय झालं रे? काय झालं एवढं हसायला? काय नाही, सॉरी दादा. काय झालं? ओमदादा हे तू काय घातलंय? नाईट ड्रेस आहे, आता झोपायचं ना म्हणून. नाईट ड्रेस? अरे यात गरम होईल तुला. किती भारीतलं आहे ते. की मग तू काय घालतोस? हा माझ्या मंडळाचा टी शर्ट आहे. पहिले मी या बाहेर घालायचो, पण याला नंतर इथं 2 भोकं पडली म्हणून आता मी या घरात घालतो. आता हा समज अजून थोडा फाटला तर आई याचा हात पुसणं करणार आणि अजून फाटला तर पाय पुसणं करणार. हा मग उगाच चांगला टी शर्ट कशाला वाया घालवायचा? अगं तो तुझं कौतुकच करतोय काकी. हो का? आता हे बघ, आता आई ज्याने लादी पुसते ना, ते पण आधी माझं टी शर्टच होतं. अरे ओम दादा, आम्ही नवीन कपडे फक्त सणासुदीला वापरतो, झोपायला नाही. हे बघितलंस का? अगं तुमच्या लहानपणीच्या फोटोचा अल्बम सापडला मला कपाटात. किती सुंदर फोटो आहे. हे बघ.
खणाचं परकर पुलक, किती गोड दिसतेस तू, आणि वेण्या बघ तुझ्या. आणि हा ओमकार नंगू पंगू होता, आंघोळ झाल्या झाल्या त्यांच्या डॅडीने त्याला जबरदस्तीने उभं केलं तर कसा खोटा खोटा असतोय बघ. किती गोड खेळताय तुम्ही दोघं इथे. मिसेस खानविलकर, हा? मला ते फोटो, तो अल्बम बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. कळत नाहीये का तुम्हाला? मी माझ्या कामात बिझी आहे. अगं होईल काम. हे बघ ना तायडे, किती छान आठवणी आहेत ग लहानपणीच्या. काय गोड दिवस होते ते. हा फोटो बघ. चॉकलेट हवं असं तू हट्ट केला होतास. मला चॉकलेट तुला द्यायचंच नव्हतं अजिबात. पण एक दिवशी म्हटलं जाऊ दे, कोको पावडर टाकून देऊया दुधामध्ये. कसली प्यायली आहेस बा हावरटासारखी. चॉकलेटी मिश्री आली आहे तुला. गॉड, बघितलं कसं प्यायला होतं मी. आणि हा बघ ना किती गोड. मला खूप आवडतो हा फोटो. किती छान आहे ओम तुझ्या कडेवर आहे बघ. ओ गॉड, कसा बसलाय बघ. त्याला खूप आवडायचं माझ्या कडेवर बसून इकडे तिकडे फिरायला. आणि एक विशेष फोटो आहे माझ्याकडे, त्यासाठी मी आली आहे या खोलीमध्ये. बघू ना. कुठला दाखव ना. एवढा काय सस्पेन्स आहे. मालविका खानविलकर, फिटनेस ग्रुपची मालकीण, आणि खातीये बघा काय, वडापाव. अय्या, हा कधी? अगं आजीकडे गेलो होतो अंबरनाथला. मी भिकूकडे खास घेऊन गेले होते तुला. मी आठवलं. आणि त्याच्यावर मिरच्या खाल्ल्या होत्या आणि करत फिरत होते. कुणाचा विश्वासच बसणार नाही. मी सगळ्यांना दाखवणार आहे हा फोटो. मॉम प्लीज, हा फोटो कोणाला दाखवायचा नाही. हा फोटो माझा आहे आणि या फोटोत माझी लेक आहे. हो, पण तो फोटो माझा आहे. तू मला माझा फोटो मला दे. तू मला प्लीज मॉम, मला फोटो दे ना. तू लपू नकोस तो फोटो. मला दे ना मॉम. असं काय करतेस आई? दे ना गाई. काय गाई? हा फोटो दाखवणारेस तू जगाला? खानविलकर फिटनेस ग्रुपची मालकीण मालविका खानविलकर आता 2-2 वडापाव घेऊन खाताना. चल, मी फाडून हा फोटो फ्लश करून टाकणार आहे आता. काय म्हणालीस तायडे? आई, थँक्यू. मी नक्की वर झोपू ना, म्हणजे तुम्हाला खाली झोप लागेल ना. अहो हो हो, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी झोपतो खाली. ओम दादा, सरक, मी तुझ्या शेजारी झोपणार. हा ये ना. काय ओम दादा, काय? तुला गाणी ऐकायची आहेत का फोनवर? हे नाही नको नको, आता गाणी बिणी नको. झोपा बरं. ओके. हो झोपतो मावशी.
तू झोपेत पोळ्या भाजतेस माहित नव्हतं मला. मी जोक मारला जरा. भूक लागली ना. तुला कसं माहिती? चेहऱ्यावर दिसतं ना. इतरांना कमी पडू नये म्हणून मग स्वतः कमी जेवायचं. पण मला कळतं. बर. हे काय? तिखट मीठ चपाती. हळूहळू. गरम आहे. हो असू दे, मी धरतो. सावकाश. मौसम झाली. का? तू का? मी जेवलीये रे. मी उठवी ना सगळ्यांना. तू वेडा आहेस का? घे बा. खा. खा, शेवटचा घास आहे. अगं तू खा. मला नको. तू खा. खा ना. तू खा. तू खा. अरे तू खा. खा पटकन खा. काय? चल झोप आता. आवड्यात मी आवरून येते.
कर खानविल कर खाटेवर बसलाय वेड्या. हा. कोणाची माहित नाही पण ठीक आहे, चालून जाऊ शकते. Come on. क्या बात है. हाँ. इसे कहते हैं space. आह. हम्म. ओम बाहेर गेला वाटतं झोपायला. पण उशी चादर काहीच नाही नेलं. ओम स्वीटू